पुष्पा बालकाचा बळी घेणाऱ्या महावितरण हायटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई. महावितरण आणि हायटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं 8-10 दिवसांपूर्वी एका 15 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता विजेचा धक्का लागून. पण अडचण अशी झाली की त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले नाही. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला त्या लेकराच्या मागणीसाठी, त्याला न्याय मिळावे यासाठी. प्रशासनाने स्थानिकच्या काय केलं, जे लोक आरोपी आहेत याच्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता ज्या लोकांनी आंदोलन केले त्या लोकांवर गुन्हे दाखल केले गेले. त्या अनुषंगाने आज मी कलेक्टर ऑफिससमोर आहे. ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आज आंदोलन चालू आहे. माझ्यासोबत विजेचा धक्का लागून ज्याचा मृत्यू झाला आहे त्या युवकाचे वडील आहेत माझ्यासोबत. आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया. एकंदरीत हे प्रकरण झालं कसं होतं आणि हे सगळं घडामोड झालीच कशी, काय झालं होतं त्या दिवशी एकंदरीत. वो बच्चा है तो खेलने को जा रहा था, नमाज से तो खेलने को जा रहा था, तो अचानक है तो वो जो उन्होंने जो लाइन डाली हुई है तो वो लाइन उन्होंने 1 साल तो डाली हुई है, उन्होंने चालू नहीं है बोले थे. तो अचानक उस पर तो बच्चे चढ़ते थे खेलते थे, बंद है बोल के नहीं किया. तो इन्होंने डिक्लेयर नहीं करे थे कि ये चालू करे बोल के हमने, और वो उन्होंने चालू कर दिया थी. उन्होंने बताया नहीं चालू है बोल के. तुम्ही नंतर पोलिसांकडे गेले नाहीत का, हे सगळं असं प्रकरण झालंय, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत म्हणून. तो दवाखाने में पुलिस स्टेशन में गए थे हम. तो पुलिस सवेरे उन्होंने क्या बोले, रात में जो बॉडी इधर भेजे पीएम रूम में, तो उन्होंने हमको क्या बताया कि 11 बजे तुम सवेरे आओ, 11 बजे तो इसका अपन पुर्तेदार करेंगे तैयार. 11 बजे आने के बाद उन्होंने क्या बोले कि ये केस होती नहीं, हम लेते नहीं अभी. और उसके बाद है तो हम जो अपन जो रोड पर बैठे उन्होंने नहीं ले रहे बोल के अपन ने ऑब्जेक्शन लिए, तो उन्होंने तो अपने पर गुना दाखिल करे. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. पहिल्यांदा न्याय मागण्यासाठी म्हणजे कोणताही आंदोलनकर्ता उंबरठे झिजवतो, प्रशासन त्याच्यावर गुन्हे दाखल करते. नाही, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. या देशामध्ये न्याय मागावा की नाही मागावा असं सामान्य नागरिकांना वाटायलं आहे आणि ह्या न्याय व्यवस्थेवरला विश्वास उठतोय. याला कुठंतरी पावबंद लागला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याकडेच गृह मंत्रालय आहे आणि त्यांचंच गृह मंत्रालयातील पोलीस खातं आहे. या पोलीस खात्यावरचा विश्वास सामान्य जनतेचा उठलेला आहे. आणि जर दुसरं कोणी जर सरकार असतं आणि हे असा प्रकार घडला असता तर ह्याच मुख्यमंत्र्यांनी आणि याच गृहमंत्र्यांनी त्या सरकारला चळो की पळो केलं असतं. खरं तर थोडीही देखील लाज असेल तर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी या गोष्टीचा दखल घेऊन या तर जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा त्यांच्याच्यानी कारवाई होत नसेल तर गादी सोडावी. जी त्या गादीच्या लायक लोक असतील त्या गादीवर जाऊन बसतील. ही एक गोष्ट नाही आहे. या बीड जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये अशा खूप गोष्टी झाल्यात. ज्यांनी पण न्याय मागितला आहे त्यांना न्याय तर मिळणं दूरच, पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत आणि गुन्हे दाखल करून त्यांनाच अटक करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आहे. हा देखील हा आवेश हा करंट लागून मेलेला आहे. अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या म्हशी देखील मेलेला आहे, त्यांनाही न्याय मिळालेला नाही. 4-4 वर्ष झाली ह्याच MSEBीमध्ये चक्रा मारण्याचं काम तो शेतकरी करतोय. ही MSEB असेल, हे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असेल, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रातोरात जाऊन खंबे उभा करतंय. जर न्याय मागायला गेलं तर हेच पोलीस प्रशासन जाऊन त्याच्या शेतातून त्याच्यावरच गुन्हे दाखल करतंय, परंतु त्या MSEBवाल्यावरती कसलीही कारवाई करत नाही. या देशामध्ये हुकुमशाही चालू आहे आणि जर असंच राहिलं तर या एक दिवस असा येईल की तहलकाम असल्याशिवाय किंवा ग्रह युद्ध छिडल्याशिवाय राहणार नाही. अशी परिस्थिती सामान्य नागरिकाची झालेली. या प्रशासनाने वेळीच कारवाई झाली पाहिजे. आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत. आज तुम्ही ते आंदोलन करताय की त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या. जर का हा प्रश्न मार्गीच लागला नाही, प्रशासनाने जर का आंदोलकांवरील गुन्हे मागेच घेतले नाही तर पुढचं पाऊल काय मग. प्रश्न असा आहे की आवेजचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी घटना जी आहे ते बीड शहरामध्ये तब्बल 157 विजेचे पोल रस्त्याच्या मधोमध आहेत, 17 रोहित रस्त्याच्या मधोमध आहेत. यापूर्वी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत आणि गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यकर्ते वारंवार आंदोलन करत आहोत की ते सुरक्षितपणे हलविण्यात यावेत, मात्र प्रशासन ऐकत नाही. आणि आता न्याय मागण्यासाठी जर आंदोलकावर जर गुन्हे दाखल होत असतील आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन मनमानी कारभार करत असेल तर या प्रशासनाच्या विरोधामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरतील. आजची जे जिल्हाधिकाऱ्याला आम्ही थांबलेलो आहोत ती जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमचा इशारा आहे की तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. लोकशाही मार्गाने जर आम्ही आंदोलन करत असू तर आमची गळचेपी करू नका. आणि महावितरण आणि हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळं
आवेचा मृत्यू झाला आहे, संबंधित प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि आंदोलनकर्त्यावर जे तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, तुम्ही असंवेदनशील आहात, ते तातडीने मागे घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे. भारतात लोकशाही आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा सध्या पडलेला प्रश्न आहे सगळ्या नागरिकांना. कारण एखादा आंदोलनकर्ता कोणाला तरी न्याय मिळावा याच्यासाठी उंबरठे झिजवत असतो. पण ज्याला न्याय मिळवायचा आहे, जे खरंच आरोपी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, पण जो माणूस उंबरठे झिजवतो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. ही तर खरं हे बीडच्या प्रशासनाला शोकांतिकाची आणि लाजिरवाण्याची गोष्ट आहे. अजूनसुद्धा हे कोण असतील, हे महावितरणचे कर्मचारी झालं, हे हायटेकचे कर्मचारी झालं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. उलट न्याय मागतायत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत पोलिसांकडून. आता हे आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झालेत हे मागे घेणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, या मृत्यूला जबाबदार जे महावितरणचे अधिकारी असतील, जे हायटेक कंपनीचे कर्मचारी असतील, कोण बडा नेता असेल, अधिकारी असतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? आता हे महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.